सविस्तर काही ब्रेकिंग न्यूज आणि काही वेगवान बातम्या बघणार आहोत. सुरुवात हेडलाईन्सने करूयात. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. हायकोर्टाच्या खंडपीठाचं आज कोल्हापुरात उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित. निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद. आगामी निवडणुकांबाबत घोषणा होण्याची शक्यता. राहुल गांधींच्या आरोपांवरही उत्तर देण्याची शक्यता. मतचोरीच्या प्रकारांविरोधात राहुल गांधी आजपासून रस्त्यावर. बिहारच्या सासाराममधनं वोटर अधिकार यात्रेची राहुल गांधी करणार सुरुवात. यात्रेसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट. दिल्लीमध्ये 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीसाठी 11,000 कोटींचे 2 महामार्ग खुले होणार. दिल्लीचा वेग आणखी सुसाट होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1,348 सनदिकांचं होणार चावी वाटप. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका, तर जातीवाद करू नका. जळगावात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा दिला सल्ला. रात गई बात गई, पुढची इनिंग जोरदार असेल. माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान. गेल्या काही दिवसात झालेल्या टीकेच्या मुद्द्यावर कोकाटेंचं भाष्य. देशात मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा समाजसेवक शांत कसा? आपल्या देशासाठी आता तरी उठा. पुण्यातील पाषाण भागात बॅनरबाजीतून अण्णा हजारेंना डिवचलं. अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटीसदृश पावसाची हजेरी. तिवसा तालुक्यातील अनेक गावात मुसळधार. पुराचं पाणी शेतात गेल्यानं शेतकरी हवालदिल. आणि गुरुग्राममध्ये एल्विश यादवच्या घरावरती गोळीबार. पहाटे 5 ते 6च्या दरम्यानची घटना. मात्र एल्विश यादव सध्या विदेशात असल्याची माहिती. गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ. 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. सोने आणि चांदीसाठी हा आठवडा स्वस्त महागाईचा राहिलाय. आठवड्याभरात सोनं 919 रुपयांनी स्वस्त झालंय, तर चांदी 201 रुपयांनी महाग झालेली आहे. चांदी 1,14,933 रुपये किलो झाली आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत सुद्धा 91,621 रुपये तोळा झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं ऐन सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिलेला आहे. एसबीआयनं गृहकर्जाच्या दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केलेली आहे. एसबीआयनं ही वाढ नव्या कर्जदारांसाठी केली आहे आणि याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरच्या ग्राहकांवर पडणार आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात वाढ होते. ऐन सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी आणि कमी झालेलं उत्पादन, देश-विदेशातील बाजारपेठांमध्ये झालेल्या घडामोडी या सर्व घटकांमुळे साखरेचे भाव हे दिवाळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. इंस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी लवकरच पिक्स नावाचं एक नवीन फीचर आणणार आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्सला त्यांना त्यांची पसंतीचे चित्रपट, पुस्तकं, टीव्ही शो, गेम आणि संगीत निवडण्याचे पर्याय देईल. त्यामुळे युजर्सना आपल्या पसंतीच्या मित्रमंडळींना जोडता येईल. फ्लिपकार्टवर फ्रीडम सेल सुरू असून या सेलमध्ये आयफोन 14 खूपच स्वस्तात मिळतोय. हा सेल 13 ते 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून या सेलमध्ये आयफोन 14च्या किमतीमध्ये मोठी कपात केलेली आहे. आता या फोनला 60,000 रुपयात खरेदी करता येते. गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघा आठवडा उरला असल्यानं मुंबईच्या बाजारपेठा सजावटीच्या खरेदीनं गजबजू लागलेल्या आहेत. गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग आणि परळमध्ये विविध मूर्तिकारांच्या अनेक मनमोहक गणेश मूर्ती भाविकांना भुरळ घालतायत. बीडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मांजरा नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसलाय. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे आणि नुकसानग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनावणे यांनी पाहणी केली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढलाय. ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलेला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं नागरिकांसह यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले. धाराशिवमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची कृषी दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. मांजरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीचा देखील आढावा घेतला. यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी भरणेंसमोर कर्जमाफीच्या घोषणा दिल्या.
शुक्रवारपासून सुरू असलेला वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांमध्ये परतलेले आहेत आणि यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय. वाशीमध्ये अडाण नदीला पूर आलाय आणि पुरामुळे अडाण प्रकल्पात 73.39% पाणीसाठा झालेला आहे. अडाण प्रकल्पाचे 5 गेट 70 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मानखुर्द परिसरात बालगोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एकाचा पडून मृत्यू झाला, तर अंधेरी येथील गोविंदा पथकासमवेत गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. तसंच रात्री 9 वाजेपर्यंत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरून कोसळून अनेक जण जखमी झालेले आहेत. दहीहंडी थरांमध्ये सर्रास 14 वर्षाखालील मुलांचा वापर करण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. दरम्यान पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचं चित्रीकरण केलं असून चित्रीकरणाच्या तपासणीमध्ये लहान मुलांचा थरामध्ये वापर केल्याचं आढळल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतही भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अनेक भागातील रहिवासी त्रस्त झालेले आहेत. मुंबईत दरवर्षी सुमारे 70,000 लोकांना भटके कुत्रे चावतात. विशेष बाब म्हणजे 2014च्या तुलनेत भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचं मुंबई महापालिकेची आकडेवारी सांगते. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी महापालिकेनं वेगानं निर्बीजीकरण सुरू केलं, तरी कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक वर्षांपासून निर्बीजीकरणाची मोहीम राबवण्यात येते आणि प्राणीप्रेमी संस्थांच्या मदतीनं हे काम करण्यात येत असून गेल्या 31 वर्षात मुंबईतील 4,30,000 भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलेलं आहे. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कोठडीची हवा खावी लागेल. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे, लाईक करणारे किंवा फॉरवर्ड करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची नजर असते. असा गुन्हा करणाऱ्यांना भविष्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येऊन नोकरी मिळण्यास बाधा येऊ शकते. याकरता व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी विशेष नियमावली काढण्यात आली आहे. वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढही संपलेली आहे. मात्र अद्यापही अनेक वाहनधारकांनी शासनाच्या आदेशाला गांभीर्यानं न घेता HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज केलेला नसून अनेकांची वाहनं फॅन्सी नंबर प्लेटसह सुसाट धावत आहेत. देशभरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील द्रुतगती महामार्गावरील पथकर नाक्यांवरून प्रवास करण्यासाठी शुक्रवार फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे. NHAIनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अंदाजे 1,40,000 वाहनधारकांनी 3,000 रुपयांना वार्षिक पास खरेदी केला. पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारं पाणी यामध्ये मोठी तफावत असल्याचं वारंवार स्पष्ट झालेलं आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. उंच इमारती आणि मोठ्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांवरील सुरक्षा आवश्यकता या सार्वजनिक हितासाठी अत्यावश्यक असल्याचं नमूद करत उच्च न्यायालयानं राज्य सरकारला राज्यभरातील अशा बांधकामांच्या ठिकाणी तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारसी लागू करण्याचे निर्देश दिले. खेड तालुक्यातील कुंडेश्वर इथे झालेल्या अपघातातील जखमींची नीलम गोऱ्हेंनी भेट घेतली आहे. वाहतुकीच्या सुरक्षेमध्ये हव्या तेवढ्या उपाययोजना होताना दिसत नाहीयेत आणि त्यामुळे अपघाताला कुणाला जबाबदार धरण्यापेक्षा गाडीच्या वाहक, चालक, मालक आणि प्रवाशांनी यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, अशी भावना गोऱ्हेंनी व्यक्त केली आहे. बीडच्या लिंबा गणेश परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. सततच्या पावसामुळे कोबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केलेला खर्चही निघत नसल्यानं आर्थिक गणित कोलमडलंय. अमरावतीच्या अचलपूरमध्ये 16 दिवसांपासून थकीत वेतन, बोनस आणि इतर मानधनाच्या मागण्यांसाठी फिनले मिल कामगारांनी आंदोलन पुकारलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे आणि माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकचं नियंत्रण सुटलं. ट्रक थेट दुभाजकावर अडकल्यानं मोठा अपघात टळला. मांजराज पार्कजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून उतरताना ही घटना घडली. कोरोना काळानंतर लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातील हळदीचं प्रमाण वाढवलं आणि जागतिक स्तरावर हळदीची मागणी वाढली. भारत हा जगातला सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात हळद आणि हळद पावडरची निर्यात होते. भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांना त्याचा तेवढा लाभ मिळताना दिसत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. बुलढाण्यातील जिगाव प्रकल्प बाधित कारणवाडी ते अडोळ खुर्द गावापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी एका शेतकऱ्यानं नदीपात्रात उडी घेतली. तब्बल 30 तासानंतर या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. जळगावच्या यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावाची जळगाव जिल्ह्यातून मॉडेल सौरग्राम स्पर्धेकरता निवड झालेली आहे. जर ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला तर केंद्र सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे.
जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी इथे झालेल्या ग्रामसभेत गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन ठराव करण्यात आले। तसंच अखेर दारूबंदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून सासराम इथून वोट अधिकार यात्रा सुरू करणार आहेत। मतचोरीच्या प्रकाराविरोधात जनता जागी झाली आहे असं वक्तव्य केलेला नवा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या स्वीय सहाय्यक गजानन आवळकरांवर भाजपनं गंभीर आरोप केलाय। कराड दक्षिण मतदारसंघात 2 ठिकाणी मतदान केल्याचा थेट आरोप आमदार अतुल भोसलेंचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी केलाय आणि यासाठी त्यांनी विधानसभेची यादी पुरावा म्हणून सादर केली आहे। रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर विशेषतः भारतावर अमेरिका दुय्यम आयात शुल्क लावणार नाही असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आहेत। हे अतिरिक्त शुल्क लागू केले असते तर त्याचा भारतावर मोठा परिणाम झाला असता असंही त्यांनी सांगितलं। आणि आता पावसासंदर्भातली बातमी। गेल्या 2 दिवसांपासून साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसानं हजेरी लावली असून कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। कोयना, नवजा, महाबळेश्वर या परिसरात मुसळधार पाऊस पडत असून चालू वर्षी 4000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागलेली आहे। साताऱ्यातल्या कराडमधली ही दृश्य आहेत। 4000 मिलीमीटर पावसाची नोंद इथे करण्यात आलेली आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।